सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक बँकांची दुय्यम कार्य या दुय्यम कार्यामध्ये ग्राहकांचा किंवा खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून पार पाडावयाची कार्य आणि इतर उपयुक्त कार्य अशा दोन्ही कार्यांचा विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेला अभ्यास केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई बँकिंग सेवा म्हणजे काय आणि ई बँकिंग सेवेमध्ये कोणती साधनं वापरली जातात याचा आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग होय. म्हणजे थोडक्यात काय, तर बँकिंगच्या व्यवहारामध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर किंवा बँकेचे व्यवहार पार पाडण्यासाठी जी वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक साधनं वापरली जातात, इंटरनेटचा वापर केला जातो, त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ई बँकिंग असं म्हणतो. काय म्हणतो? ई बँकिंग असं म्हणतो. बघा, ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग होय. बघा, ई बँकिंगलाच आभासी बँकिंग असंही म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, माहितीच्या या महाजालामध्ये म्हणजे इंटरनेटच्या या युगामध्ये संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये जो विकास झालेला आहे त्याचं फलित म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ई बँकिंग होय. बघा, संगणक आणि इंटरनेट याच्यामुळं आणि जी इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत त्या साधनांच्यामुळं बँकिंगचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार अत्यंत सोपे, सुलभ आणि त्या ठिकाणी तात्काळ केले जातात. तात्काळ केले जातात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ई बँकिंग अंतर्गत बँकिंग कार्याचे संगणकीकरण केले जाते. संगणकीकरण केले जाते म्हणजे थोडक्यात बँकेचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार विद्यार्थी मित्रांनो संगणकाच्या साहाय्यानं आणि इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साहाय्यानं काय केले जातात, पार पाडले जातात. त्याला आपण काय म्हणतो? ई बँकिंग असं म्हणतो. ई बँकिंग असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे घटक किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंगची जी साधनं आहेत त्या साधनांचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंटरनेट म्हणजे माहितीचे महाजाल, इंटरनेट आणि संगणक याचा वापर करून किंवा जी इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत त्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून त्या ठिकाणी बँकेचे अनेक व्यवहार त्या ठिकाणी अत्यंत जलद गतीने त्वरित काय केले जातात, पार पाडले जातात. तर या ई बँकिंगच्या घटकांविषयी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायची आहे, माहिती घ्यायची आहे. त्याच्यामधलं पहिला जो घटक आहे किंवा जे पहिलं साधन आहे ते म्हणजे ATM. त्याला स्वयंचलित नगद प्रदान सुविधा असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी ATMचा लॉंग फॉर्म 2-3 पद्धतीनं सांगितला जायचा. ॲटोमॅटिक टेलर मशीन. टेलर म्हणजे गणक म्हणजे मोजणारं, म्हणजे स्वयंचलित मोजणारं, चलन मोजून आपल्याला देणारं मशीन. स्वयंचलित नगद म्हणजे रोकड. स्वयंचलित नगद प्रदान सुविधा असं म्हणतो आपण त्याला आपण ATM असं म्हणतो. पण ATMचा खरा लॉंग फॉर्म ॲटोमॅटिक टेलर मशीन. ॲटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित, टेलर म्हणजे ट्रॅक्टरचा पाठीमाग असतो तो टेलर नाही, TELLER. टेलर म्हणजे गणक म्हणजे मोजणारं आणि मशीन म्हणजे यंत्र, म्हणजे ॲटोमॅटिक पैसे मोजून तुम्हाला देणारं मशीन, त्याला आपण काय म्हणतो, ATM असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ATMचा दुसरा एक लॉंग फॉर्म सांगितला जायचा, ॲट अ टाईम मनी. त्याचं कारण असं की ATM हे मशीन 24 तास सुरू असतं. काय असतं? 24 तास सुरू असतं. आणि हे मशीन विद्यार्थी मित्रांनो बँकेच्या समोर
रेल्वे स्टेशनवरती, विमानतळावरती, एखाद्या मॉल्समध्ये, आहे की नाही. त्यानंतर एखादं मोठं बसस्टँड असेल, ते बसस्टँडच्या ठिकाणी काय केलेलं असतात, ही ATM मशीन बँकांनी काय केलेली असतात, बसवलेली असतात. त्यामुळे ॲट अ टाईम मनी तुम्हाला पाहिजे त्यावेळेस त्या ठिकाणी तुमच्या खात्यामधील पैसे या ATMच्या सहाय्यानं काय करता येतात, तुम्हाला विड्रॉल करता येतात. आणि म्हणून त्याला ॲट अ टाईम मनी असं सुद्धा म्हटलं जायचं. पण ATMचा खरा लॉंग फॉर्म ॲटोमॅटिक टेलर मशीन, म्हणजे स्वयंचलित नगद, नगद म्हणजे रोकड प्रधान सुविधा, असं आपल्याला काय करता येईल, या ठिकाणी घेता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वयंचलित नगद प्रदान सुविधा ATM पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी ग्राहक स्वतः याचा वापर करतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले ATM मशीन येण्यापूर्वी आपली पैसे काढण्याची आणि पैसे भरण्याची जी आपली पद्धती आहे ती कशी होती, तर आपण बँकेमध्ये जायचो. बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण तिथली भरणा स्लिप घ्यायचो. भरणा स्लिपवरती आपला खाते नंबर, आपलं नाव, आपल्याला किती पैसे जमा करायचे आहेत, ती रक्कम अंकी अक्षरी लिहून आपण सही करायचो, आहे की नाही. त्या जमा पावतीलाच दुसरी एक काउंटर स्लिप असायची, ती आपल्याला परत मिळते आणि एक स्लिप बँकेकडे जाते, आहे की नाही. तर या दोन्ही स्लिप आपण भरायचो, आहे की नाही. मग पाठीमागच्या बाजूला आपण ज्या नोटा नेलेल्या आहेत त्या नोटाची नाणेवारी करायचो. नोटांची काय करायचो, नाणेवारी करायचो. आणि मग ते भरणा स्लिप पैसे आपण त्या ठिकाणी जो कॅशियर आहे, म्हणजे जो कॅश काउंटर आहे, त्या कॅश काउंटरला आपण त्या ठिकाणी त्या कॅशियरकडे नेऊन द्यायचो, आहे की नाही. आणि मग तो पैसे मोजून घ्यायचा, आहे की नाही. कॅश रिशिवड म्हणून त्याच्यावरती शिक्का मारायचा आणि त्याची जी काउंटर स्लिप आहे ती स्लिप आपल्याला काय करायचा, तो परत द्यायचा. या पद्धतीनं आपल्याला पूर्वी काय करावं लागायचे, पैसे भरावे लागायचे, ठीक आहे. आणि जर आपल्याला पैसे काढायचे असतील तर पैसे काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण पासबुक घेऊन जायचो बँकेमध्ये. बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी विड्रॉल स्लिप असायची, पैसे काढण्याची स्लिप असायची. ती स्लिप भरायचो, त्याच्यावरती आपण सही करायचो, आहे की नाही. आपलं नाव, खाते नंबर, आपल्याला किती रक्कम विड्रॉल करायची आहे ती रक्कम लिहायचो, आहे की नाही. त्याच्याखाली आपली सही करायचो. पाठीमागच्या बाजूला पैसे घेणारची म्हणजे आपली सही करायचो, आहे की नाही. आणि ते पासबुक आणि ती विड्रॉल स्लिप त्या ठिकाणी जो काउंटर आहे त्या काउंटरवरती त्या असलेल्या क्लार्ककडे आपण द्यायचो ते, आहे की नाही. क्लार्ककडे दिल्यानंतर तो क्लार्क त्या ठिकाणी त्याच्याकडे ती खातावणी असायची, त्या खातावणीमधलं आपलं तो खाते पान काढायचा, आलं लक्षात. आणि त्या खात्यावरती त्या ठिकाणी तो आपल्या नावानं पैसे नावे करायचा, म्हणजे पैसे आपल्याला दिल्याची नोंद करायचा, आहे की नाही. बरोबर आहे. त्याच खातावणीमध्ये तो पुस्तकाने तो स्लिप ठेवायचा आणि मग ते मॅनेजरकडे जायचं चेक करायला, आहे की नाही. मग मॅनेजर ती एंट्री बरोबर आहे याची खात्री करायचा, आहे की नाही. आणि मग तो शिपाई ती जी खातावणी आहे किंवा खातावणी आहे ती खातावणी आणून तिथं काउंटरला ठेवायचा, आहे की नाही. आणि आपली विड्रॉल स्लिप आणि आपलं जे पासबुक आहे ते पासबुक कोणाकडे घेऊन जायचा, तो कॅशियरकडे जायचा, आहे की नाही. आणि मग कॅशियर आपला नंबर आल्यानंतर आपलं नाव पुकारायचा XYZ, आहे की नाही. मग आपण तिथं जायचं आणि तिथं गेल्यानंतर तो आपल्याला काय करायचा, त्या ठिकाणी तो पैसे प्रदान करायचा आणि आपलं पासबुक काय करायचा, परत द्यायचा. तर या पद्धतीने ATM पूर्वी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपली पैसे काढण्याची पद्धती होती, आहे की नाही. पण हे ॲटोमॅटिक टेलर मशीन आल्यानंतर काय झालं, तर पैसे काढणं, पैसे भरणं हे काम त्या ठिकाणी खातेदार स्वतः करतो. त्यासाठी त्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, जाण्याची आवश्यकता नाही, आहे की नाही. त्यासाठी बँकेकडून त्याला एक प्लास्टिकचं कार्ड दिलेलं असते. काय दिलेलं असते, त्याला एक प्लास्टिकचं कार्ड दिलेलं असते. त्याला आपण ATM कार्ड असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, ATM कार्ड असं म्हणतो, आहे की नाही. हे ATM कार्ड घेऊन आपण ज्या ठिकाणी ATM मशीन आहे त्या ठिकाणी जातो, आहे की नाही. त्या ATM मशीनला एक खाच असते, आहे की नाही. तिथं छोटीशी एक लाईट असते, ती लाईट लागत असते सारखी मशीन चालू असताना, आहे की नाही. संगणकासारखा समोर एक डिस्प्ले असतो ATM मशीनवरती, आहे की नाही. आपण ते कार्ड त्या खाचीमध्ये घालून ते विद्यार्थी मित्रांनो पंच करतो. काय करतो, पंच करतो, म्हणजे त्या खाचीमध्ये ते प्लास्टिकचं कार्ड घालतो. ते कार्ड घातल्यानंतर त्या मॉनिटरवरती, म्हणजे तो जो डिस्प्ले असतो त्या डिस्प्लेवरती काही सूचना येतात, आहे की नाही. आणि मग आपण तिथं जसं आपल्या मोबाईलला जसं काय म्हणतो आपला स्क्रीन टच मोबाईल असतो त्या पद्धतीनं ते डिस्प्लेसुद्धा स्क्रीन टच असतो, आहे की नाही. मग तिथं लिहिलेलं असतं आहे, आहे की नाही, की तुमचा पिन नंबर टाका, आहे की नाही. म्हणजे बँकेनं तुम्हाला एक पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर दिलेला असतो, आहे की नाही. तो पिन नंबर आपण त्या ठिकाणी डायल करतो, म्हणजे आपण त्या ठिकाणी तो पिन नंबर टाकतो. पिन नंबर टाकल्यानंतर बरोबर असल्याची खात्री झाली की त्या पुढं ऑप्शन येतात, कॅश विड्रॉल, बॅलन्स इन्क्वायरी, आहे की नाही. त्याच्यानंतर स्टेटमेंट, असे 5-6 ऑप्शन येतात, आहे की नाही. आपल्याला जर पैसे काढायचे असतील तर त्या ठिकाणी आपण कॅश विड्रॉल
हा जो ऑप्शन आहे तिथं त्याच्यावरती क्लिक करतो, आहे की नाही. त्याच्यावरती क्लिक केली की विद्यार्थी मित्रांनो तिथं काय येतो, एक रकाना येतो. त्यामध्ये आपल्याला अमाऊंट भरायची असते, आहे की नाही. खालच्या बाजूला एक छोटासा कीबोर्ड असतो, त्याच्यावरती 0 ते 9पर्यंतचे आकडे असतात, आहे की नाही. आपल्याला जी अमाऊंट त्या ठिकाणी आपल्याला विड्रॉल करायची काढायची आहे की नाही, त्या बोर्डच्या साह्यानं आपण तेवढी अमाऊंट काय करतो त्याच्यामध्ये लिहितो, टाईप करतो. ते बटणं दाबली की आपोआप काय डिस्प्लेवरती ते अमाऊंट काय होते त्या ठिकाणी टाईप होते, आहे की नाही. आणि ती अमाऊंट टाईप केली आणि विद्यार्थी मित्रांनो आपण विड्रॉलचं बटन दाबलं की ते जे मशीन आहे ते ॲटोमॅटिक त्या ठिकाणी काही सेकंदामध्ये अजून पैसे मोजून काय करतं तुम्हाला ते पैसे देतं, आहे की नाही. खालच्या बाजूला एक खाच असते, त्या खाचेतून त्या ठिकाणी ते काय होतात पैसे त्या ठिकाणी येतात आणि मग आपण पैसे घेतो, ठीक आहे नाही. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो बँकेची आवश्यकता नाही, बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. हे काम खातेदार त्या ठिकाणी पैसे जमा करण्याचं, त्याच पद्धतीनं पैसे भरण्याचं देखील काम करू शकतो. याशिवाय ATM मशीनच्या सहाय्यानं विद्यार्थी मित्रांनो आत्ता पैसे जमासुद्धा करता येतात. काय करतात, पैसे जमा करता येतात. तुम्हाला तुमच्या खात्याची इन्क्वायरी करता येते, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स किती आहे, बॅलन्स इन्क्वायरी एक ऑप्शन असतो. तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती शिल्लक आहे ते पाहता येतं, ठीक नाही. बघा ATM मशीनच्या सहाय्यानं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पैसे ट्रान्सफरसुद्धा करता येतात. एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये काय करतात तुम्हाला ट्रान्सफर करता येतात. तुम्हाला धनादेश पुस्तक आवश्यक असेल तर तसं धनादेश पुस्तकाची नोंदसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला करता येते, आहे की नाही. म्हणजे ATM मशीन हे स्वयंचलित नगद प्रदान सुविधा देणारं एक त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे आणि हे मशीन खातेदाराला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी स्वयंचलितपणे त्या ठिकाणी रोकड काय करते मोजून देते. त्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही आणि ATMमधून आपण कुठल्याही बँकेचे पैसे काढू शकतो. फक्त ते मशीन आणि ती बँक त्या ATMला काय असली पाहिजे, कनेक्ट असली पाहिजे. लक्षात येते. तर ई बँकिंगमधलं हे पहिलं साधन आहे किंवा पहिला घटक आहे तो म्हणजे ATM. मग विद्यार्थी मित्रांनो ATM कार्डनंतर आपल्याला एक दुसरं एक कार्ड आहे आपल्याकडं, क्रेडिट कार्ड. नाव फक्त आपण ऐकून आहे, पण क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय, क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय. तर विद्यार्थी मित्रांनो क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय. क्रेडिट कार्ड म्हणजे काय होय, पेमेंट कार्ड होय. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिस्प्लेवर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला रामकुमार, ठीक नाही, रामकुमार यांचं त्या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्ड दिसते बघा, रुपये, ठीक नाही. या कंपनीचं ते क्रेडिट कार्ड आहे, ठीक नाही. आणि त्याच्यावरती सिलेक्ट 4 अंकाचे 4 कॉलम आहेत, त्यामध्ये त्या क्रेडिट कार्डचा नंबर आहे, ठीक नाही. आणि रुपये हे कंपनीचं ते क्रेडिट कार्ड आहे. लक्षात येते. तर विद्यार्थी मित्रांनो क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय, क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय. बघा विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांची बँकेमध्ये एक विशिष्ट रकमेपर्यंतची पत असते, एका विशिष्ट रकमेपर्यंतची काय असते, पत असते. बघा क्रेडिट कार्ड वापरायला बँक आपल्याला देते, म्हणजे बँक थोडक्यात आपल्याला एका विशिष्ट रकमेपर्यंत कर्ज देते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपल्या खात्यामध्ये जर पैसे समजा शिल्लक नसतील आणि तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल, ठीक नाही, तर त्या क्रेडिट कार्डच्या साह्यानं तुम्ही एका विशिष्ट रकमेपर्यंत त्या ठिकाणी वस्तूंची खरेदी करू शकता आणि त्या क्रेडिट कार्डद्वारे त्या ठिकाणी तुम्ही त्या खरेदी केलेल्या वस्तूंचं पेमेंट करू शकता. लक्षात येते. म्हणजे समजा विद्यार्थी मित्रांनो बँकेनं आपल्याला त्या ठिकाणी 50,000चं क्रेडिट दिलं, कितीचं क्रेडिट दिलं, 50,000 रुपयेचं क्रेडिट दिलं, ठीक नाही. ते आपल्याकडून तारण घेतलं जातं, आपली पत पाहिली जाते आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बँक काय करते, त्या ठिकाणी क्रेडिट मंजूर करते, म्हणजे क्रेडिट कार्ड देते आणि या क्रेडिट कार्डचा वापर करून आपण विद्यार्थी मित्रांनो वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकतो, आहे की नाही. पण त्याला एक विशिष्ट लिमिट घालून दिलेलं असते, त्या मर्यादेपर्यंत आपल्याला त्या वस्तू आणि सेवा त्या कार्डचा वापर करून काय करतात, खरेदी करता येतात. त्यावेळेस तुमच्याकडं बँकेत पैसे असायची आवश्यकता नसते, पैसे असायची आवश्यकता नसते. तुम्ही वस्तू खरेदी केल्या की ते कार्डच्या साह्यानं तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता, त्या वस्तूंचं पेमेंट करू शकता आणि हे जे पैसे आहेत हे पैसे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वतीनं काय कोण देतं, बँक देते. कोण देते, बँक देते आणि तेवढी रक्कम तुमच्या नावे टाकली जाते, तेवढी रक्कम काय केली जाते, तुमच्या नावे टाकली जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही ज्या वस्तू सेवा खरेदी केलेल्या एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, आहे की नाही, समजा महिन्याला किंवा 2 महिन्याला त्या ठिकाणी तुम्हाला ते क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही जेवढ्या वस्तू आणि सेवा खरेदी केल्यात तेवढी रक्कम तुम्हाला 1-2 महिन्यानंतर त्या ठिकाणी बँकेमध्ये काय करावं लागते, व्याजासह जमा करावी लागते.
काय करावे लागते, व्याजासह जमा करावी लागते. थोडक्यात काय, तर क्रेडिट कार्ड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपली पत, आपलं क्रेडिट पाहून एका विशिष्ट रकमेपर्यंत पैसे वापरण्याची सवलत, वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची सवलत बँक काय करते, तुम्हाला देते. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःजवळ रोख पैसे बाळगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही त्या क्रेडिट कार्डचा वापर करून काय करू शकता, वस्तू आणि सेवा खरेदी करू शकता. तर या पद्धतीनं क्रेडिट कार्ड हे सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. त्याचा वापर आपण काय करू शकतो, बँकिंगच्या व्यवहारासाठी करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, क्रेडिट कार्डनंतर डेबिट कार्ड हे दुसरं कार्ड आहे. बघा, डेबिट कार्ड म्हणजे आपलं ATM कार्ड. बघा, डेबिट कार्ड धारकाच्या खात्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शिल्लक असावा लागतो. बघा, आजकाल बहुतेक बँकांनी खातेदारांसाठी चालू खातं तुम्ही उघडलं की लगेच बँका त्या ठिकाणी तुम्हाला डेबिट कार्ड देतात, म्हणजे ATM कार्ड देतात. बघा, डेबिट कार्डद्वारे रक्कम ही कार्डधारकाच्या खात्यामधून ताबडतोब अदा केली जाते. बघा, क्रेडिट कार्डच्या वेळेस आपल्या खात्यात रक्कम असण्याची आवश्यकता नव्हती, पण जर आपण डेबिट कार्ड वापरत असेल तर डेबिट कार्ड वापरून आपण जर वस्तू आणि सेवांची खरेदी केली आणि त्या वस्तू आणि सेवांच्या खरेदीचं जर आपल्याला बिल अदा करायचं असेल आणि त्यासाठी जर तुम्ही डेबिट कार्ड वापरणार असेल तर त्यावेळी तुमच्या खात्यामध्ये पैसे शिल्लक असावे लागतात. लक्षात येते. म्हणजेच डेबिट कार्डच्याद्वारे जी रक्कम आहे ती रक्कम तुमच्या खात्यातून ताबडतोब ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. ट्रान्सफर केली जाते. म्हणजे थोडक्यात डेबिट कार्ड हे ATM कार्डसारखं आहे. त्यासाठी आपल्या खात्यामध्ये पैसे शिल्लक असावे लागतात. एवढ्या या दोन्हीच्या मधला काय करा, त्या ठिकाणी फरक लक्षात घ्या. लक्षात येते. बघा, 3 साधनं पाहिले आपण. ATM नंतर क्रेडिट कार्ड नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी पाहिलं डेबिट कार्ड पाहिलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बँकिंगमध्ये आत्ता सध्या सर्वात जास्त ज्याचा वापर केला जातो ती सुविधा म्हणजे RTGS सुविधा. RTGS म्हणजे काय? R म्हणजे रिअल, टाईम म्हणजे वेळ, G म्हणजे ग्रॉस आणि S म्हणजे सेटलमेंट. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट RTGS म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, तात्काळ निधी हस्तांतरण प्रणाली सुविधा होय. निधी हस्तांतरण म्हणजे एका बँकेच्या शाखेमधून दुसऱ्या बँकेच्या शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा. एका खातेदाराच्या खात्यामधून त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेमधील दुसऱ्या एका खातेदाराच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा. त्याला आपण रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं म्हणतो. बघा, या सुविधेचा वापर करून विद्यार्थी मित्रांनो आपण तात्काळ आणि स्थूल आधारावर एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये निधी हस्तांतरण करू शकतो. बघा, ही जी विद्यार्थी मित्रांनो प्रणाली आहे, ही प्रणाली खातेदाराचे एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या शाखेमध्ये तात्काळ पैसे हस्तांतरण करण्याची सुविधा आहे. बघा, RTGS ही जी सुविधा आहे, ही RTGS सुविधा वापरण्यासाठी त्या ठिकाणी बँकेकडून त्या संबंधित व्यक्तीला काही कमिशन आकारलं जातं. काही कमिशन आकारलं जातं. लक्षात येते. म्हणजेच RTGS करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला RTGSचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरून द्यावा लागतो. बँकेमध्ये गेल्यानंतर काय करावं लागतो, फॉर्म भरून द्यावा लागतो. मग त्यामध्ये पैसे पाठविणाराचं नाव, त्याचा पत्ता, त्याचा खाते क्रमांक हा लिहिलेला असतो. आणि त्यानंतर ज्याला आपण पैसे पाठवायचे आहेत, ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचं नाव, त्याच्या बँकेचं नाव, त्या बँकेचा IFSC कोड आणि त्या बँकेमधील त्या व्यक्तीचा खाते नंबर, ही सगळी माहिती लिहावी लागते. त्यानंतर आपल्याला जेवढी अमाऊंट पाठवायची आहे ती अमाऊंट त्याच्यामध्ये लिहावी लागते, आहे की नाही.
त्यानंतर RTGSसाठी कमिशन आकारलं जातं. ती कमिशनची रक्कम काय करावं लागते, त्याच्यामध्ये द्यावी लागते, आहे की नाही. असा फॉर्म भरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेवढे पैसे पाठवायचे आहेत तेवढे पैसे पाठवण्यासाठीची विड्रॉल स्लिप भरून तुम्हाला ती बँकेमध्ये जमा करावी लागते. लक्षात येते. ही स्लिप बँकेकडे जमा झाल्यानंतर बँक तेवढे पैसे तुमच्या खात्यातून विड्रॉल करते आणि त्या फॉर्ममध्ये ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे की ज्याच्या नावावरती पैसे हस्तांतर करा, आहे की नाही, त्या व्यक्तीच्या नावावरती दुसऱ्या बँकेत ज्या ठिकाणी त्याचं खातं आहे त्या खात्यामध्ये पैसे काय करते, त्या ठिकाणी बँक काय करते, हस्तांतर करते, ठीक आहे ना. याला आपण विद्यार्थी मित्रांनो रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं म्हणतो. काय म्हणतो याला, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो ही जी सुविधा आहे ही सुविधा कोणत्याही प्रतीक्षा कालावधीच्या अधीन नसते. म्हणजे सकाळी तुम्ही 10 वाजता गेला बँकेत आणि RTGS केलं, आहे की नाही, मग बँकेनं असं एक ठराविक वेळ दिलेला नसतो, आहे की नाही, की हे पैसे एवढ्या कालावधीमध्ये ट्रान्सफर केले जातील, आहे की नाही. तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरून दिला की बँकेचे व्यवहार चालू असतील तर बँकेचे जो क्लार्क आहे, तिथला जो अधिकारी आहे तो लगेच त्या ठिकाणी काय करतो, पैसे काय करतो, हस्तांतर करतो. काय करतो, हस्तांतर करतो. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही RTGS केल्यानंतर किमान 1-2 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यातून ज्या व्यक्तीच्या नावावरती तुम्ही RTGS केलेलं आहे त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे लागतात. काय करावे लागतात, पैसे जमा करावे लागतात, आहे की नाही. म्हणजे बँक असं करत नाही की काय नाही 5-6 लोकांचे अर्ज येऊ देत, 5-6 लोकांचे RTGSचे फॉर्म येऊ देत, ते सगळे आल्यानंतर मग एकदा सगळे व्यवहार करू, अशा पद्धतीनं बँक त्या ठिकाणी वाट पाहत बसत नाही. तुम्ही RTGSसाठी फॉर्म भरून दिला, तुम्ही रक्कम भरली की लगेच बँकेमधून काय केले जातात, ते पैसे दुसऱ्याच्या खात्यामध्ये काय केले जातात, हस्तांतर केले जातात. आणि म्हणून त्याला आपण रिअल टाईम असं म्हणतो, तात्काळ निधी हस्तांतरण सुविधा असं म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी एक सुविधा आहे राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा. राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, त्याला NEFT असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणतात त्याला, NEFT असं म्हणतात. बघा ही या प्रणाली अंतर्गत निधी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून देशातील दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केला जातो. या प्रणाली अंतर्गत निधी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून देशातील दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केला जातो. लक्षात येते. बघा ही जी सुविधा आहे सदर सुविधेसाठी ग्राहकाला शाखेचा हस्तांतर सांकेतिक क्रमांक आणि लाभार्थ्याचे तपशील द्यावे लागतात. त्याला IFSC कोड म्हणतो आपण, तो IFSC कोड द्यावा लागतो. आणि ज्याला पैसे हस्तांतर करायचे आहेत त्याचं नाव, खाते नंबर, तिथल्या बँकेचं नाव, तिथल्या बँकेचा IFSC कोड, ही सगळी माहिती तुम्हाला बँकेला द्यावी लागते. बघा निधी हस्तांतरण व्यवहार हे एका ठराविक वेळेमध्ये होतात. बघा रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटमध्ये मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही RTGSचा फॉर्म भरून दिला, तुम्ही बँकेकडे पैसे जमा केले की बँक तात्काळ निधी काय करते, हस्तांतर करते, म्हणजे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पाठवते. तसं NEFTमध्ये नाही, आहे की नाही. बघा NEFTमध्ये त्या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी काही वेळ वाट पाहिली जाते, आहे की नाही. म्हणजे एका ठराविक अंतरानंतर व्यवहार पूर्ण केले जातात. सकाळी 10 वाजता बँक उघडली की 10 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत जेवढे NEFTचे जेवढे अर्ज आलेले आहेत किंवा जेवढी चलनं आलेली आहेत ती 12 वाजेपर्यंत साठवून ठेवली जातात, आहे की नाही. आणि 12 वाजल्यापासून ते 12:15 त्या ठिकाणी 12च्या नंतर सगळे काय केले जातात, व्यवहार केले जातात. म्हणजेच या व्यवहारामध्ये निधीचे जे हस्तांतरण आहे, ते जे व्यवहार आहेत ते एका ठराविक वेळेमध्ये काय होतात. उदाहरणार्थ या प्रणालीमध्ये हस्तांतरण विनंत्या या अर्ध्या तासाच्या भागात पार पाडल्या जातात. म्हणजे एक ठराविक वेळेत आलेले जे फॉर्म आहेत एक तेवढी वेळ संपल्यानंतर काय केले जातात, एकदाच काय केले जातात, पैसे हस्तांतर केले जातात. हस्तांतर केले जातात. आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अर्ध्या तासाच्या 24 भागांमध्ये हस्तांतर पार पडते. राष्ट्रीय निधी हस्तांतरण आणि तात्काळ निधी हस्तांतरण यामधील हा मुख्य फरक आहे की तात्काळ निधी हस्तांतरण प्रणालीत हस्तांतरण हे तात्काळ होते. तर राष्ट्रीय निधी हस्तांतरणामध्ये त्या ठिकाणी हस्तांतरणाच्या ज्या विनंत्या आल्यात, म्हणजे जे फॉर्म आलेत ते फॉर्म एक ठराविक वेळेपर्यंत साठवून ठेवले जातात.
काय केले जातात, विनंत्या एकत्रित केल्या जातात आणि मग ती वेळ संपली की एकदा सगळ्या विनंत्या काय केल्या जातात त्या ठिकाणी, म्हणजे एकाच वेळेस त्या ठिकाणी सगळ्या फॉर्मरचे पैसे काय केले जातात, पाठवले जातात. हा या दोन्हीच्यामध्ये असलेला काय आहे, फरक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6 नंबरची सुविधा आहे नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग. नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेट आणि मोबाईल बँकिंगची सोय उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक संगणक, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी साधनांच्या मदतीने व्यवहार करण्यासाठी सक्षम झालेले आहेत. सदर सुविधा ग्राहकाला विविध व्यवहार तपासण्यासाठी, विविध व्यवहार करण्यासाठी त्या ठिकाणी ग्राहकाला सक्षम करते. मग मोबाईल भ्रमणध्वनी बँकिंग म्हणजे भ्रमणध्वनीच्या साहाय्याने सेवांचा वापर करणे. या सुविधेसाठी ग्राहकाला बँकेत नोंदणी केल्यानंतर एक विशिष्ट क्रमांक मिळतो. काय मिळतो, एक विशिष्ट क्रमांक मिळतो. ग्राहकांना भ्रमणध्वनीवरून शिल्लकीची विनंती, निधी हस्तांतरण, धनादेश थांबवण्याची सूचना, धनादेश पुस्तिका इत्यादी व्यवहार काय करता येतात. इत्यादी व्यवहार त्याला करता येतात. बघा मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग हा की नाही, ही अलीकडच्या काळामध्ये अतिशय लोकप्रिय झालेली काय आहे, प्रणाली आहे, ठीक नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की योनो SBI हा जर तुम्ही ॲप डाउनलोड करून घेतला तर मोबाईलच्या साहाय्यानं तुम्हाला बँकेचे सगळे व्यवहार काय करता येतात. त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईलच्या साहाय्यानं तुम्हाला बँकेचे सगळे व्यवहार विद्यार्थी मित्रांनो पार पाडता येतात. म्हणजे अगदी तुमचं खातं उघडण्यापासून ते तुम्हाला बँकेमध्ये ठेव ठेवणं, बँकेतील ठेव हस्तांतरण करणं, तुम्हाला बँकेमध्ये असलेल्या तुमच्या शिल्लकेमधून त्या ठिकाणी मुदत ठेवीची पावती तयार करणं, आहे की नाही, एका खात्यातून पैसे दुसऱ्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पाठवणं, तुमच्या खात्यामध्ये शिल्लक असलेल्या रकमेचा तपशील जाणून घेणं, ही सगळी कामं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून करता येतात. काय करता येतात. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग हे अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय सुविधा किंवा लोकप्रिय साधन बनलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7 नंबरचा मुद्दा आहे तात्काळ पैसे देय सुविधा, इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम. ही सुविधा ग्राहकांना इतर कोणत्याही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतर करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. इन्स्टंट मनी ट्रान्सफर ही एक सुविधा आहे. बघा या सुविधेच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दुसऱ्या बँकेच्या, म्हणजे आपली बँक समजा बँक ऑफ इंडिया आहे, आपण बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या शाखेमध्ये त्या ठिकाणी पैसे हस्तांतरण करू शकतो. पण तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं आहे, पण तुम्हाला समजा SBI स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खातं असलेल्या व्यक्तीच्या नावावरती त्या ठिकाणी तुम्हाला पैसे त्या ठिकाणी काय करायचे आहेत, हस्तांतर करायचे आहेत. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तात्काळ पैसे देय सुविधा, इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम या सिस्टीमचा वापर करता येतो. आणि या सुविधेच्या अंतर्गत ग्राहकाला आपली जी बँक आहे त्या बँक सोडून, म्हणजे समजा माझी बँक ऑफ इंडिया आहे तर बँक ऑफ इंडिया सोडून मला SBI, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ हैदराबाद अशा ज्या इतर बँक आहेत त्या बँकेमधील एखाद्या खातेदाराच्या नावावरती जर मला त्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी तात्काळ निधी हस्तांतरणाची सुविधा ही या प्रक्रियेच्या अंतर्गत किंवा या सुविधेच्या अंतर्गत काय केली जाते, उपलब्ध करून दिली जाते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बँकिंग म्हणजे काय, तर बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक साधनांचा बँकिंग व्यवहारामध्ये केलेला वापर किंवा त्यालाच आपण आभासी बँकिंग असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, आभासी बँकिंग असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो बँकिंग ही जी सेवा आहे किंवा ही जी प्रणाली आहे ती प्रणाली संगणक, इंटरनेट आणि ही जी इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत मग त्याच्यामध्ये मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, संगणक आहे, या सर्व इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला व्यवहार पूर्ण करता येतात. लक्षात येते. आणि म्हणून त्याला आपण बँकिंग असं म्हणतो किंवा काय म्हणतो त्याला, इलेक्ट्रॉनिक बँकिंग असं म्हणतो. मग इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे घटक कोणते किंवा साधनं कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पहिलं सांगितलं की ATMला आपण स्वयंचलित नगद प्रदान सुविधा असं म्हणतो. ATM नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं क्रेडिट कार्ड, आहे की नाही, एका विशिष्ट रकमेपर्यंत बँक तुम्हाला क्रेडिट मंजूर करते आणि मग पैसे खात्यामध्ये नसतानासुद्धा या क्रेडिट कार्डचा वापर करून विद्यार्थी मित्रांनो एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकतो, आहे की नाही. आणि मग एका विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे महिन्यानंतर 2 महिन्यानंतर
तुम्ही जेवढं क्रेडिट वापरलं आहे तेवढी रक्कम तुम्हाला बँकेमध्ये काही व्याजासह जमा करावी लागते. त्यानंतर डेबिट कार्ड म्हणजे थोडक्यात आपलं ATM कार्ड. डेबिट कार्ड धारकाला सुद्धा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री डेबिट कार्ड वापरून करता येते, पण त्यासाठी त्याच्या खात्यामध्ये पैसे शिल्लक असावे लागतात. त्याच्या खात्यामध्ये काय असावे लागतात? पैसे शिल्लक असावे लागतात. आणि जर पैसे शिल्लक असतील तर डेबिट कार्डच्या माध्यमातून तात्काळ पैसे काय केले जातात? अदा केले जातात. त्यानंतर आपण चौथा घटक पाहिला RTGS, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. RTGS ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याची सुविधा आहे. आणि या सुविधेमध्ये तुम्ही RTGSचा फॉर्म आणि पैसे बँकेमध्ये जमा केल्यानंतर म्हणजे विनंती केल्यानंतर ही विनंती बँक तात्काळ पूर्ण करते, म्हणून तिला RTGS म्हणतात, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण 5वी सुविधा पाहिली, राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा NEFT. ठीक नाही. बघा NEFT ही सुविधासुद्धा बँकेच्या एका शाखेतून निधी दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेमधून देशातील दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केला जातो. काय केला जातो? हस्तांतरित केला जातो. आणि सदर सुविधेला ग्राहकाला शाखेचा हस्तांतर सांकेतिक क्रमांक आणि लाभार्थ्याचे तपशील द्यावे लागतात. त्यासाठी NEFT ही जी सुविधा आहे ती सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे हस्तांतर करायचे आहेत त्या बँकेचा IFSC कोड आणि ज्याच्या नावावरती पैसे हस्तांतरित करायचे आहेत हस्तांतर करायचे आहेत त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती म्हणजे त्याच्या बँकेचं नाव, त्याचा खाते क्रमांक, त्या बँकेचा IFSC कोड, किती रक्कम ट्रान्सफर करायचे, ही सगळी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागते. बघा RTGSमध्ये काय केलं जात होतं? RTGSमध्ये तुम्ही RTGSची विनंती केली की लगेच पैसे हस्तांतरित केले जात होते. म्हणजे 2 तासाच्या आत त्या ठिकाणी पैसे ज्याच्या नावावरती हस्तांतर करायचे आहेत त्याच्याकडे हस्तांतर होतात. पण NEFT ही अशी सुविधा आहे की एका ठराविक अंतरानंतर, एका ठराविक काळानंतर पैसे म्हणजे एका तासानंतर, अर्ध्या तासानंतर, एका टप्प्याटप्प्यानं काय केले जातात? सगळ्या विनंत्या एकत्रित करून ठेवल्या जातात आणि तेवढा कालावधी संपला की मग त्या विनंत्या काय केल्या जातात? पूर्ण केल्या जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण 6 नंबरची सुविधा पाहिली किंवा 6 नंबरचा घटक पाहिला, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग. बघा विद्यार्थी मित्रांनो ही अतिशय लोकप्रिय अशी सुविधा अलीकडच्या काळामध्ये झालेली आहे. ठीक आहे नाही. बघा नेट आणि मोबाईल बँकिंगची सोय उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक हा संगणक, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी साधनांच्या साहाय्यानं व्यवहार करण्यासाठी काय झालेलं आहे? सक्षम झालेलं आहे. आपण घर बसल्या मोबाईलवरून, संगणकावरून, त्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लॅपटॉपवरून त्या ठिकाणी आपण बँकेचे व्यवहार करू शकतो. आणि नुसते व्यवहार करू शकत नाही तर आपल्या खात्याची माहिती आपण तपासू शकतो. आपल्या खात्याची माहिती तपासू शकतो. आपण जे व्यवहार केलेले आहेत ते व्यवहार कसे केलेले आहेत तेही आपण काय करू शकतो? पाहू शकतो. तर मोबाईल बँकिंग ही एक अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. त्यानंतर 7 नंबरची सुविधा पाहिली होती आपण, तात्काळ पैसे देयक सुविधा, इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम. बघा ही जी सुविधा आहे त्या सुविधेअंतर्गत ग्राहकांना म्हणजे खातेदाराला एका बँकेच्या कोणत्याही शाखेमधून दुसऱ्या बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये त्या ठिकाणी निधी हस्तांतर करण्याची काय केली जाते? सुविधा उपलब्ध करून दिली जाते. फॉर एक्झाम्पल समजा माझं खातं बँक ऑफ इंडिया नातेपुतेमध्ये आहे आणि मला समजा हैदराबाद या ठिकाणी स्टेट बँक ऑफ हैदराबाद आहे की नाही, ही हैदराबादमधील त्या ठिकाणी शाखा आहे, बेगमपेठ नावाचा एरिया आहे आणि त्या ठिकाणची शाखा आहे की नाही. तर त्या शाखेमध्ये माझ्या एका नातेवाईकाच्या नावावरती मला पैसे हस्तांतर करायचे आहेत आहे की नाही. तर मी जर त्या बँकेचा IFSC कोड, त्या बँकेमधील त्या माझ्या नातेवाईकाचा खाते क्रमांक, त्याचं नाव, ही सगळी माहिती दिली तर मी बँक ऑफ इंडियाच्या नातेपुतेच्या शाखेमधून स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेच्या हैदराबादमधील बेगमपेठ या ठिकाणी असलेल्या शाखेमधील नातेवाईकाच्या नावावरती पैसे काय करू शकतो? तात्काळ काय करू शकतो? हस्तांतर करू शकतो. याला आपण तात्काळ पैसे देयक सुविधा असं म्हणतो किंवा इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम असं म्हणतो. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ई बँकिंगविषयी काय करता येईल? माहिती सांगता येईल. यानंतरचा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला विमा, व्यावसायिक सेवामध्ये जी दुसरी सेवा आहे विमा, या विमा सेवेविषयी त्या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे? माहिती घ्यायची आहे.